आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी एवढी मदत मिळणार। नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। शासनाकडून रब्बी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या प्रति हेक्टरी 10,000 रुपयांच्या निविष्ठा अनुदानाचे म्हणजेच गुंतवणूक अनुदानाचे वितरण अखेर सुरू झाले आहे। शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अत्यंत दिलासादायक असून या अनुदानाची कमाल मर्यादा प्रति शेतकरी 3 हेक्टरपर्यंत म्हणजेच 30,000 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे। अनुदान वितरणाची प्रक्रिया आणि दिवाळीचा मुहूर्त, या मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल। यासाठी शेतकऱ्यांकडून यापूर्वीच कृषी कार्यालयांमार्फत त्यांचे फार्मर आयडी, आधार कार्ड आणि बँक पासबुकची माहिती जमा करून घेण्यात आली आहे। सध्या ही माहिती आवश्यक असलेल्या सरकारी पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। हे अनुदान दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात ऐन सणासुदीच्या काळात पैसा येईल आणि त्यांना मोठा आधार मिळेल। नुकसान भरपाईसाठी नवीन शासन निर्णय GR, निविष्ठा अनुदानाबरोबरच मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठीचे नवीन शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आले आहेत। दीर्घकाळापासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। पहिला टप्पा आणि मदतीचे वितरण। पहिल्या टप्प्यात कोकण विभाग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर विभाग, गोंदिया, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 18,710 शेतकऱ्यांसाठी 13,33,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। या टप्प्यात फळबागधारकांनाही मोठ्या प्रमाणात पात्र करण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील मोठी मदत। या व्यतिरिक्त दुसऱ्या टप्प्यात मे ते ऑगस्ट 2025 या कालावधीत विविध विभागांतील 26,237 शेतकऱ्यांसाठी 34,47,00,000 रुपयांची मोठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। यात खालील जिल्ह्यांचा समावेश आहे: कोकण विभाग, पुणे विभाग, पुणे, सांगली, नागपूर विभाग, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर विभाग, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, अमरावती विभाग, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि अकोला। नांदेड जिल्ह्यासाठी विशेष निधी। दुसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील 145 शेतकऱ्यांसाठी 20,80,00,000 रुपयांची भरीव भरपाई मंजूर झाली आहे। नाशिक, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आणि सोलापूर यांसारख्या मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या इतर जिल्ह्यांसाठीचे शासन निर्णय GR देखील लवकरच निर्गमित होतील अशी अपेक्षा आहे। आलेल्या मदत निधीचे वितरण दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यावर शासनाचा भर आहे, जेणेकरून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल। तर चला मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो व YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।